नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, खूप अशा कमेंट्स आलेल्या की दादा आतापर्यंत खासदार केसरीच्या मैदानामध्ये किती गाड्यांची नोंदणी झालेली आहे। तर मित्रांनो, 400 ते 500 गाड्यांची नोंदणी मात्र आतापर्यंत झालेली आहे आणि 1000 गाड्या झाल्या तरच 1 नंबरसाठी आपल्याला थार गाडी पारितोषिक स्वरूप मिळणार आहे आणि जर 1000 गाड्या कंप्लीट नाही झाल्या तर मात्र क्विड कार असणार आहे प्रथम पारितोषिकासाठी। आणि मित्रांनो, काहीच तास बाकी आहेत खासदार केसरीच्या भव्य आणि दिव्य मैदानासाठी आणि आपल्याला एक मोठी खबर मिळाली आहे, ती म्हणजेच सोन्या 50-50 अखंड महाराष्ट्राची आणबाण शान, तो म्हणजेच व्हाईट गोल्ड सोन्या मात्र आपल्याला उद्या 100% मैदानात दिसणार आहे। मित्रांनो, ही खरी आणि फायनल न्यूज आपल्यासमोर येते। सोन्या मात्र उद्या 3 फेऱ्याच्या मैदानात 100% पालताना दिसणार आहे। अखंड महाराष्ट्राच्या मनावर ज्या बैलाने राज्य केलं आहे तो म्हणजेच व्हाईट गोल्ड सोन्या। खूप दिवस झाले मित्रांनो, तुम्ही बघत असालच सोन्याची तयारी चालू होती। प्रथमतः मित्रांनो पोहणी देण्यात आली, सराव करण्यात आला। तो कशासाठी करण्यात आला आहे तो उद्या तुम्हाला समजेलच। उद्या मात्र अखंड महाराष्ट्र बघणार मोठा धमाका काय असतं आणि उद्या सोन्या 100% धमाका करणार मित्रांनो आणि अखंड महाराष्ट्राला सांगणार वाघ हा वाघच असतो। आणि सर्वजण एकच क्वेश्चन विचारत होते, तो म्हणजे सोन्याचा पायरा कोण असणार। तर मित्रांनो, माझ्या अंदाजाने सध्या तरी 1 नंबरमध्ये चालत असलेला नंदी आणि खूप अशा फॉर्ममध्ये आहे घाटावर सुद्धा आणि बिंजोडमध्ये सुद्धा, तो म्हणजेच टिटवी। मित्रांनो, टिटवी आणि सोन्या यांचा पायरा आपल्याला बघायला मिळू शकतो। हा मात्र अंदाजे पायरा आहे, संभावित पायरा आहे, फिक्स पायरा नाही आहे। कारण टिटवी म्हणजे आता सध्या तरी खूप फॉर्ममध्ये चालतं आहे। तुम्ही बघितलं असेलच महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये 1 नंबरचं पारितोषिक मिळवलं, सुंदररित्या गती लागली गाडीला आणि गाडी मात्र अपराजित ठरली। तेव्हा त्याचा पायरा होता सुंदर। आणि मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मैदान झालं कोकण केसरी 2025, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा 1 नंबरचं पारितोषिक पटकवलं टिटवी आणि सिकंदरने। 81 सिकंदर आणि टिटवी ही गाडी अपराजित ठरली। मित्रांनो, टिटवी आता खूप अशा फॉर्ममध्ये आपल्याला दिसतोय, एके हाती मित्रांनो विजय करून देतोय गाडीला आणि 1 नंबरचं पारितोषिक लगातार फटकवतोय। आणि उद्या आपल्याला सोन्या आणि टिटवी यांचा पायरा बघायला मिळू शकतो। हा अंदाजी पायरा आहे मित्रांनो, तुमचं मत काय या पायऱ्याबद्दल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोन्या आणि टिटवी जर यांचा पायरा जुळून आला नाही तर मित्रांनो, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद 81 रायफल आणि मोठा सोन्या हा पायरा आपण होऊ शकतो। मित्रांनो, या दोन्ही पायऱ्यांपैकी एकच पायरा आपल्याला उद्या 100% बघायला मिळणार। एक तर मित्रांनो टिटवी आणि सोन्या किंवा रायफल आणि सोन्या, दोन्ही नंदी मित्रांनो टॉपची नंदी आहेत। टिटवीसुद्धा आता धुमाकूल घालतोय आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल याच्याबद्दल तुम्हाला सांगायची गरज नाही मित्रांनो। जेवढं मोठं मैदान आहेत तेवढं या वाघाने गाजून ठेवलं आहे। तुमचं मत काय आहे मित्रांनो, उद्या सोन्या गुलालात राहणार की नाही? परंतु मित्रांनो, माझ्यासाठी सोन्या पलतोय तेवढंच बाद झालं। गट पास नाही झालं तरी चालेल, फायनल नाही मारली तरी चालेल, पलतोय तेवढंच बाद झालं मित्रांनो। तर तुमचं मत काय आहे सोन्याबद्दल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। भेटू पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।